अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोल्हापूर जिल्हा हादरला. कोल्हापूर भादोले येथील एका अल्पवयीन मुलीला 200 रुपयांचे आमिष दाखवून लाटवडे रोडवरील ऊसाच्या शेतात जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी 24 वर्षीय ओंकार प्रकाश मदने याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. भादोले येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या 24 वर्षीय ओंकार प्रकाश मदने या युवकाने एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून लाटवडे रोडवरील ऊसाच्या शेतात नेऊन ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर अत्याचार केला आणि याची वाच्यता कोठेही करू नकोस आणि केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. आणि ही घटना ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025च्या दरम्यान घडली आहे. पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने या घटनेला लवकर वाचा फुटली नव्हती. पीडितेस त्रास होऊ लागल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आणि तिला उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आला. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ओंकार मदने याला अटक करण्यात आली आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.